विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजवर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज जो आपला 5वा कविता आहे त्याच त्यातून कवीने काय म्हटले आहे, चला बघूया. पहिला आपण लेखकचा परिचय बघूया. लेखक कोण आहे? नरेंद्र गायल. कोण आहे? नरेंद्र गायल. जन्म 21 अक्टूबर 1963, पिलखुआ, गाजियाबाद, उत्तर प्रदेश. रचनाएं: गीतामाला, गीत गंगा, गीत सागर, झूला, झूले, चिंचिन चिड़िया आदि। परिचय: नरेंद्र गोयल जी आप बाल मनोविज्ञान के ज्ञाता माने जाते हैं। आपने बालोपयोगी बहुत सारी रचनाएं हिंदी जगत को दी है। प्रस्तुत कविता में कवि ने वनौषधियों द्वारा होने वाले पारंपरिक उपचारों उसके प्रभाव पर हास्य के माध्यम से प्रकाश डाला है। इथे कवीने काय सांगितले आहे की जसा वनस्पतीचा दवा औषध बनवून जाते तसंच एक हास्यवंग केले आहे। तर चला बघूया। हाथ लगा बंदर के एक दिन, टूटा फूटा आला, झट बंदर ने पेड़ के नीचे कुर्सी मेज ला डाला। भालू आकर बोला मुझको खांसी और जुकाम, बंदर बोला तुलसी पत्ते पीपल की जड़ थांब। इथे माकड जो आहे त्याला एक आला भेटला. काय भेटला? आला. आणि ते घेऊन त्याने काय केले? फटकन वृक्षाचे खाली, कुठे? वृक्षाचे खाली कुर्सी आणि मेज ठेवला आणि स्वतःला डॉक्टर म्हणून लागला. तेव्हा कोणाला? भालू. कोणाला? भालू. आणि तिला सांगितले की मला खासी आणि जुकाम झाला आहे. काय सांगितले? मला खासी आणि जुकाम झाला आहे, मला तुम्ही औषधे द्या. इथे तुम्ही चित्रातून बघतात की इथे जे आहे त्याची औषधी आहे आणि हे आला आहे आणि हे भालू आहे आणि इथे नाव लिहिलं आहे डॉक्टर बंदर. काय नाव लिहिलं आहे? डॉक्टर बंदर. तर खासी आणि जुकाम झाला. कोणाला झाला? भालू. कोणाला झाला? भालू. त्यातून त्याने सांगितले की तुला औषध काय आहे? बंदर बोला. बंदरने सांगितले तुलसी पत्ते पीपळ की जड़ थांब, म्हणजे तुलसी किंवा पीपल याचे जे पत्ते होते आणि त्यांचं जड ते घेऊन तू जा, असं याने सांगितले आहे. आता दुसऱ्या. पानी में तुम इन्हें उबालो, सुबह शाम को लेना, खांसी जा छूमंतर होय, फीस तभी तुम देना. आणि त्याने काय सांगितले की तुलसी किंवा पीपलचं पत्ते घेऊन जा आणि पाणी त्यातून गरम करा आणि सुबह शाम म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी घे. खासी छूमंतर होईल, त्याची खासी छूमंतर होईल, तेव्हा तू मला फीस दे. कोणतं फीस? पैसे. म्हणजे तेव्हा तू मला फीस दे. बिल्ली बोली मुझको आया 104 बुखार, मैं शिकार पर कैसे जाऊं, जल्दी से इसे उतार. त्यातून कोण आला? मांजर. मांजर आला आणि काय म्हणाली की मला ताप आले आहे. काय आला आहे? ताप. आणि लवकर मला औषधी दे. का? कारण मला शिकार करायला जाणार आहे, तर लवकर ही बुखार तू किंवा ताप उतार, असा मांजरने सांगितले. आता दुसरा बघूया. बंदर बोला रस गिलोय का, 3 बार तुम पीना, कल से ही तुम डान्स करोगी हीना मीना टीना. आता बंदर काय सांगितलं तिला की तू रस गिलोय म्हणजे काय? एक वृक्ष होते, त्याचा औषधी तयार होते, म्हणून ते सांगितले की रस गिलोय का घे आणि किती? 3 बार तुम पीना. किती? 3 वेळ तू घे. कल से तुम डान्स करोगी हीना मीना टीना. आणि नंतर तू नृत्य करणार. काय? कोणता नृत्य? इना मीना टीनाचा नृत्य करणार. तभी लोमड़ी आकर बोली चिकना सुंदर मुझे बनाओ, मैं ही दिखूं सबसे सुंदर ऐसी बुटी लाओ. तेव्हा लोमडी आली
आणि तो का म्हणाली की मला सुंदर दिसायचं आहे, मला खूप सुंदर दिसायचं आहे, तरी तू मला औषधी दे आणि मी सुंदर दिसणार असं तिने सांगितले. मला अशी औषधी दे की मी सुंदर दिसणार, लोकांची खूप सुंदर दिसणार. कोणी सांगितले? लोमडीने सांगितले. बंदर बोला घी कुवार तुम दोनों समेत लगाओ. इथे बंदरने काय सांगितले की तू काय लाव? घी. घी आणि कुवार म्हणजे बेसन, काही पण असे वेगवेगळे औषधी आहे ते लाव. चमकेगा कुंदन सा चेहरा फीस मुझे दे जाओ. जेव्हा तू चमकणार तेव्हा तू पण मला फीस दे. चल निकला बंदर का धंदा अब वो मौज मनाता, अच्छी अच्छी जड़ी बूटियां जंगल से वो लाता. आता त्याचा खूप चालत होतं. काय चालत होतं? त्याचा जो धंदा आहे ते खूप चालत होता. आता ते आनंदी आनंदित छान छान जडीबुटी घेऊन येतात. जे औषधी आहे जडीबुटी घेऊन येतात. कुठून घेऊन येतात? जंगलवर, वनवर घेऊन 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 त्याचा धंदा खूप आनंदात चालत होता आणि ते आनंदी होऊन अजून औषधी वनातून घेऊन आला होता. हे झाला आपल्या कविताचं स्पष्टीकरण. आता आपण शब्दार्थ बघूया. हिंदीतून आला डॉक्टर का स्टेथोस्कोप म्हणजे डॉक्टरांचा स्टेथोस्कोप. थांब मतलब पकडकर, धरून मराठीमध्ये धरून. छूमंतर मतलब गायब मराठीतून गहाल. ब्युटी वनौषधी, वनोपचार. कुंदन सोना, सोना. आता रिक्त स्थानों की पूर्ति करो. यहाँ पे जो लाल रंग का लिखा हुआ है, लाल रंगाचा लिहिलं आहे ते तुमचा उत्तर आहे. पहिला, हात लगा रिक्त के एक दिन टूटा फूटा आला. याचा उत्तर काय? बंदर. काय आहे उत्तर? बंदर. दुसरा, बंदर बोला रिक्त पत्ते पीपल की जड़ था. कोणता पत्ता? तुलसीचा पत्ता. कोणता? तुलसीचा. मैं रिक्त पर कैसे जाऊं, जल्दी इसे उतार. म्हणजे शिकार. कोण जाणार होता? मांजर. शिकार. चौथा, चल निकला बंदर का धंदा अब वो मौज मनाता. आता त्याचा धंदा मस्त झाला होता तर मग काय करता? मौज मनाता. चमकेगा कुंदन सा रिक्त फीस मुझे दे जाओ. तर याचं उत्तर काय आहे? चेहरा. काय आहे? चेहरा. आता दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला, बंदर के हात क्या लगा. माकडचा हातात काय लागला होता? माकडचा हातात टूटा फुटा आला लागला होता. दूसरा, भालू ने बंदर को क्या दवा दी. भालू को बंदर ने तुलसी के पत्ते और पीपल की जड़ पानी में उबालकर सुबह शाम पानी पीने के लिए दी. त्यातून त्याने तुलसीचे पत्ते आणि पीपलचे जड हे उकडून पियाला दिले होते. तीसरा, लोमड़ी ने बंदर से कौन सी जड़ी बूटी मांगी. उत्तर, लोमड़ी ने कहा मुझे ऐसी बूटी दो जिससे मैं सुंदर दिखूं. तिने सांगितले की मला असं बूटी द्या त्यातून मी सुंदर दिसणार. चौथा, बंदर ने बिल्ली को बुखार उतारने के लिए क्या दवा दी. त्याने कोणती औषधी दिली होती ताप उतारायचं. त्यांनी बिल्ली को बुखार उतारने के लिए बंदर ने बिल्ली को बुखार उतारने के लिए गिलोय रस 3 बार पीने के लिए कहा. त्याने ताप उतरासाठी गिलोयचा रस घालून गिलोय का रस दिला होता. आता दुसरा बघूया. हे झाला आपण आज कविताचं स्पष्टीकरण पाहिलं, शब्दार्थ पाहिले, प्रश्न उत्तर पाहिले आणि रिक्त स्थान पडले. तर आज आपण काय शिकलो? आपण हे शिकलो की विज्ञानानुसार कितीही वाढत जाणार आहे तरी पण औषधी जे आहे हे प्राकृतिक साधन आहे आणि औषधीमध्ये खूप वेगवेगळे औषधी असतात. जसे जडीबुटी असतात तर वैसे वनस्पतीचा काही उपयोग आता पण चालला आहे. धन्यवाद.